गोष्ट जुनी आहे. गोष्ट काय जुनी आहे. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जेव्हा नियोजन सुरू झालं, तर नियोजनाच्या वेळी असं ठरलं की तात्कालीन परिस्थिती लक्षात घेता, म्हणजे शिक्षण, आरोग्य आहे नाही का, इतर समस्या या लक्षात घेता एकमेव उपाय आहे या समस्येवर, तो म्हणजे रोजगार निर्मिती नाही, तर तीव्र रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती नाही करायची आपल्याला, काय करायची आहे? तीव्र रोजगार निर्मिती करायची आहे. आणि तीव्र रोजगार निर्मिती करायची असेल तर त्यासाठी 3 सेक्टर पैकी एकमेव सेक्टर काम करतो. त्या सेक्टरचं नाव काय रे पोरहो? उद्योग. बरोबर नाही का? इंडस्ट्रीज त्याला काय म्हणतात की एम्प्लॉयमेंट जनरेट करते. म्हणून तुम्हाला माहित असेल की भारताचं नियोजन 1951 मध्ये सुरू झालं आणि भारताचं औद्योगिक नियोजन 1948 मध्ये सुरू झालं. पहिले उद्योग मंत्री होते श्यामाप्रसाद मुखर्जी. बरोबर. तिथून विचार करा, आजही मोदीजी शेती इन इंडिया म्हणत नाही, सर्व्हिस इन इंडिया म्हणत नाही, मोदीजी म्हणते मेक इन इंडिया. समजलीत पर्यंत? मोदीजी म्हणते आत्मनिर्भर भारत. कळलं का इथपर्यंत? सेवा आणि शेतीच्या बाबतीत म्हणत नाही, कुठल्या बाबतीत म्हणते? उद्योगाच्या बाबतीत. म्हणजे 48 मध्ये जिथे नेहरूजी होते, कळलं का, 2027 मध्ये तिथंच मोदीजी आहे. समजलं? तिथंच म्हणजे कुठं? उद्योग आधारित. का बरं? हा एकमेव असा घटक आहे जो काय निर्माण करतो? रोजगार. आणि म्हणून जी अर्थव्यवस्था उद्योग आधारित असते त्या अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? समावेशी, म्हणजे इन्क्लुझिव्ह इकॉनॉमी म्हणतात. पहिला मुद्दा कळलं? आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर असं ठरलं की आपण रोजगार निर्मितीसाठी आपण उद्योग आधारित काय प्रस्थापित करू? दृष्टिकोन. कुठल्या आधारित? उद्योग आधारित. आणि म्हणून तुमची द्वितीय पंचवार्षिक योजना ही पूर्णपणे कशावर आधारित आहे? उद्योगावर. सर पहिली का नाही? 48 मध्ये औद्योगिक, कारण पहिल्यामध्ये तात्कालीन शेतीची समस्या ही तीव्र होती, म्हणून पहिली योजना कशावर आधारित? शेतीवर. आणि मुळात त्याला काय म्हणतात? शेती जर बरोबर असती तर पहिलीच उद्योगावर आधारित असती. कळलं का? द्वितीय पासनं तर शेवटी 12व्या पर्यंत आणि 12व्या पासून तर आतापर्यंत उद्योग कधीही सुटला नाही. समजलं? तृतीयमध्ये काय? थर्ड फाईव्हमध्ये काय? शेती तिसऱ्यामध्ये थोडी प्रॉब्लेम मध्ये आली होती, पण उद्योग सोडला का? नाही. शेती आणि उद्योग. नंतर थांबले पंचवार्षिक योजना. चौथ्यामध्ये काय? स्वावलंबन. कुठल्या बाबतीत? उद्योगाच्या बाबतीत. समजलीत पर्यंत? या तऱ्हेनं 12वी पंचवार्षिक योजनेचा घोषवाक्य होतं काय? समावेशन. अधिक तीव्र समावेशन. कुठल्या माध्यमातून? रोजगार. म्हणजेच काय? उद्योग. समजलं? म्हणजे असं समजू नका की बाबा पॉलिसीमध्ये बदल आहे. पहिल्यापासून आतापर्यंत, कळलं का इथपर्यंत? तेव्हा टाटा बिर्ला होते, आता अडाणी अंबानी आहे, पण आहे उद्योगपतीच. आहे काय? उद्योगपतीच आहे. कळलं इथपर्यंत? काँग्रेसचं काळ होतं तेव्हा अरविंद केजरीवाल अंबानीला शिव्या हाणत होते. आता कोणता काळ आहे? बीजेपीचा काळ आहे, आता अडाणीला शिव्या हाणते. समजलं इथपर्यंत? पण शिव्या मात्र 100% हाणते. हा बरं. आणि तरी सरकार शिव्या खाते, कारण सरकारला माहित आहे ओनली ताकद ही कोणामध्ये आहे? उद्योगांमध्येच आहे, रोजगार निर्मितीची. त्यामुळे भारतामध्ये बेरोजगारी उपायासंदर्भातला जो पहिला दृष्टिकोन आहे त्याला म्हणतात कोणता दृष्टिकोन? कोणता? उद्योग आधारित. आणि याला नेहरूयन दृष्टिकोन पण म्हणतात, याला नेहरूयन मॉडेल पण म्हणतात. बरोबर. आणि यालाच म्हणतात महानोबोलिस मॉडेल. कुठलं मॉडेल? महानोबोलिस मॉडेल. ओके. महानोबोलिस यांना 7 वर्ष वेगवेगळ्या देशाच्या दौऱ्यावर पाठवलं आणि तिथून परत आल्यानंतर त्यांनी जो ड्राफ्ट पेपर तयार केला तेच म्हणजे तुमचं 1955चं दुसरं औद्योगिक धोरण, आणि तेच म्हणजे तुमची सेकंड 5 इयर प्लॅन. आणि महानोबोलिस मॉडेल हा काय होता? तर महानोबोलिस मॉडेल यांचं म्हणणं असं होतं की सरकारनं मोठ्या उद्योगाची निर्मिती करावी. मोठे उद्योग बरं का, हेवी इंडस्ट्री. सरकारनं मोठे उद्योग स्थापन करावे आणि सरकारनं मोठे उद्योग स्थापन केल्यानंतर जिथं उद्योग ते स्थापन होईल तिथं सहाय्यक उद्योग तयार होईल, सप्लिमेंटरी इंडस्ट्री. आणि सहाय्यक उद्योगावरून मग अजून सहाय्यक उद्योग स्थापन होईल आणि यामधनं रोजगाराची काय होईल? निर्मिती. एक चुकीचं उदाहरण देतो, लक्षात येईल तुम्हाला. तर उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाजचा प्लांट आहे. उदाहरण खाजगीच आहे पण भाव समजा काय तर
आहे तिथं बजाजचा प्लांट, पण जवळपास 4-5-6 हजार कर्मचारी काम करत होते, आता कमी झाले असेल. त्या लोकांना तेवढं हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल, मेस, अरे कळलं का रे बाबा, त्यानंतर कन्स्ट्रक्शन म्हणजे रूम भाडं, कळलं कितपर्यंत आहे ना. मग त्याच्यामधनं समजा मी लावला वडापावचा गाडा, तर माझ्यासोबत अजून एक हेल्पर, बजाजमुळे मी वडापावचा गाडा लावला आणि मी वडापावचा गाडा लावल्यामुळे याला कामाला मिळाला, समजलं इथपर्यंत. त्याला म्हणतात अशा तऱ्हेनं काय होईल ते झिरपत झिरपत खाली जाईल. याला ट्रिकल डाऊन थिअरी पण म्हणतात. ट्रिकल डाऊन 2 थिअरी आहे. एक थिअरी मेकॅलीची आहे जी शिक्षणाबद्दल आहे, आणि एक उद्योगाच्या बाबतीमध्ये आहे ती महानबोलीच्या बाबतीमध्ये. तर हा होता नेहरूवादी उद्योगाचा दृष्टिकोन, समजला, जो नंतर अयशस्वी ठरला. का ठरला त्याची चर्चा आपण उद्योग नावाच्या प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे करू, इथं नाही. आपला टॉपिक आहे इथं ओके बेरोजगारी उपाययोजना. त्यामुळे नेहरूयन मॉडेल हा कोणता मॉडेल आहे? रोजगार आधारित मॉडेल आहे. पहिला मुद्दा क्लिअर, काय अडचण नाही. चला जाऊ पुढे आता. हा मॉडेल चालला जवळपास लक्षात ठेवायचं 1971 पर्यंत, 70 पर्यंत. कितीपर्यंत? 70. याला नेहरूयन मॉडेल. सर नेहरूंचं निधन 64 मध्ये झालं होतं, पण त्यांच्या आधारावर सगळं चाललं ना पुढे. लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधीचा काही काळ. इंदिरा गांधी मॅडमच्या नंतर म्हणजे इंदिरा गांधी मॅडमच्या काळामध्ये हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलला, कळलं का. आणि आज तुम्हाला कळेल की इंदिरा गांधी मॅडमचा दृष्टिकोन आणि नरेंद्र मोदी साहेबांचा दृष्टिकोन बोथ आर कट टू कट सेम, बरोबर. त्याला म्हणतात योजना आधारित दृष्टिकोन. कुठला आधारित? योजना, स्कीम बेस अप्रोच. विषय कळला इथपर्यंत. मोदीजी म्हणते लाभार्थी बनवा, त्यालाच काही लोक म्हणतात फ्री बीज. नसेल समजलं, फुकट द्या. अरे कळला का रे बाबा, अकाउंटमध्ये पैसे जाऊ द्या, लगेच मतं मिळते. त्याचे जनक इंदिरा गांधी मॅडम आणि त्याचे विकासक नरेंद्र मोदी साहेब. कळलं का आता? सेम आहे. कोण्या पक्षाला शिव्या देऊन काहीच फायदा नाही बाबा. सगळे एका माळीचे मनी आहे धोरणामध्ये. फक्त फरक एवढा आहे, तेव्हा तुला समजत नव्हतं म्हणून तुला माहित नाही आहे, आता तुला समजते म्हणून तू इथं शिव्या देतं. समजलं का? जुन्या जाण त्यांना विचारा, हे लगेच कळते इथं. म्हणून जेवढ्या योजना आहे म्हणजे आज जे मनरेगा दिसते त्याचं मूळ हे इथं आहे. इंदिरा गांधी मॅडम यांनी काम नसताना गावामध्ये विहिरी खोदा, गावामध्ये हे बांधा ते बांधा. का बरं? त्यामधनं काय निर्माण होईल? रोजगार. ह्या योजना सुरू केल्या. आश्वासित रोजगार योजना म्हणजे बाबा तुम्हाला आश्वासन देतो रोजगार मिळेलच, मग काम कुठं? करा बिनकामी काम. एक मेन उद्देश होता हा गंगा कल्याण योजना, असं काय म्हणतात तो. या आता मनरेगा जो आपण पुढच्या प्रकरणात शिकणार आहोत, सुरुवात इथून आहे ना त्याची. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे 2009 मध्ये आलेली कोणती योजना? मनरेगा, ज्याचं रूपांतर आता कोणतं रामजी? जी रामजी. समजलं? हे या तऱ्हेनं आहे. म्हणून मोदीजी म्हणतात हे मनरेगा योजना म्हणजे तुमच्या अपयशाचं प्रतीक आहे, हे या कारणामुळे म्हणतात. त्यामुळे हा जो दृष्टिकोन होता हा कोणत्या आधारित? योजना आधारित. याला म्हणतो आपण फ्रीबीज पण म्हणू शकतो आजच्या भाषेमध्ये. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इंदिरा गांधी मॅडम नंतर म्हणजे इंदिरा गांधी मॅडमचा जो मॉडेल आहे तो मॉडेल जवळपास चालला 1990 पर्यंत. कितीपर्यंत? 90. राजीव गांधी सरकारने पण काय केलं? तेच सुरू केलं. आणि 1990 नंतर जो अप्रोच आला ज्याला आपण म्हणू शकतो राव मनमोहन मॉडेल. कुठला मॉडेल? राम मनमोहन मॉडेल. राव मनमोहन मॉडेल. पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग. याला म्हणतात ग्रोथ मॉडेल. ग्रोथ मॉडेल म्हणजे काय? ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये वाढ करा, ऑटोमॅटिक रोजगार तयार होईल. समजलं? ओव्हरऑल कशामध्ये वाढ करा? इकॉनॉमीमध्ये वाढ करा, ऑटोमॅटिक रोजगार काय होईल? तयार होईल. समजलं? हा अप्रोच आहे. आणि 2014 नंतर जो अप्रोच आला त्या अप्रोचला म्हणतात ओके काय? स्किल बेस अप्रोच किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणून मोदीजींनी एक नारा दिला होता, रोजगार मागणारे नाही रोजगार देणारे बना. विषय कळली इथपर्यंत? मग रोजगार तेव्हाच देऊ ना जेव्हा पहिली स्टेप माझ्याकडे कौशल्य असेल, दुसरी स्टेप त्या कौशल्याच्या आधारावर मी माझा काय निर्माण करील? रोजगार. म्हणून पहिले स्किल इंडिया मिशन, नंतर स्टार्टअप आणि नंतर स्टँडअप. समजलं? आपण सविस्तरपणे घेणार आहोत हे पूर्ण. आपण घेत आहोत की बेरोजगारी निर्मूलना संदर्भात अप्रोच कसे काय आहे. पहिला अप्रोच कोणता? उद्योग आधारित. दुसरा अप्रोच योजना आधारित. तिसरा अप्रोच ग्रोथ आधारित. आणि आता सध्या काय? स्वयंरोजगार. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला होता अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक रोजगाराचं प्रमाण कोणतं? पर्यायामध्ये फक्त बघायचं होतं स्वयंरोजगार जिथं जास्त असेल ते उडून टाका. ऍक्च्युली स्वयंरोजगाराची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनीच केली बरं का.
पहिलं भारतामध्ये स्किल कौशल्य विकास पॉलिसी ही 2011 मध्ये आली, 2011 मध्ये आली बरं का. त्याला अग्रेसिव्हली मग आपण किती 14 नंतर काय नेलं, पुढे नेलं. तर हे आहे बेरोजगारी निर्मूलना संदर्भातील काय उपाय योजना. चला कळली इथपर्यंत. चला घ्या रेकॉर्डर.